फिरायला ये म्हटलं बाय. पोरांचा जल्लोष काय वाटतंय? पोरांचा जल्लोष पोरी बघून जरा जल्लोष वाटलेला आहे. कधी वाहन मध्ये दिसलं तर कल्टी मार, नाही तर लपण्याची. कसे लावले भाई गडक सा माकड पकड पिसलले. यशस्वी सलामी 6 थर इथे लावलेले आहेत. श्री कान्हा गोविंदा पथक यांचा कौतुक. मान वर करून सांगतो 6 थर लावले ते पण कडक मध्ये. सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका 100% नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला तर माहितीच आहे. माझ्या लुक बघून तुम्हाला समजला असेलच का आज काय आहे. आज आहे गोकुळाष्टमी आणि माझ्याकडून माझ्या पूर्ण फॅमिली आणि इंस्टा युट्यूब फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना गोकुळाष्टमीच्या भरपूर जास्त शुभेच्छा. सो मित्रांनो, आता मस्त की बघू शकता तयारी वगैरे केलेली आहे. जसं की आपला पथक गेल्या वर्षी जो होता तो आपण चेंज, जो 5 वर्ष मी ज्या पथकामध्ये होतो, जो आपला स्वतःचा हक्काचा पथक होता त्या पथकामध्ये होतो. सो बघा बघू शकताय, फक्त नाव चेंज झालेलं आहे, श्री कान्हा गोविंदा पथक झालेलं आहे. तर काय नाही मंडळी, आजचा दिवस पूर्ण दिवस फिरणार आहे. दहींडी वगैरे असणार, तर हंड्या वगैरे फोडणार आहे. कुठे ना कुठे सगळीकडे आज जल्लोष असणार भाई. सो मजा येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. कांदा पोहे खायला या. काल उपवास सोडला 12 वाजता जबरदस्तीने, आता कांदा पोहे खाता जबरदस्ती. तर चला काही खाली पण नाश्ता वगैरे तर असं नाही, फक्त चहाच पिला भाई. दहींडी मधला मेन पथकातला नाश्ता भाई, कधी विसरायला नको. पावभाजी भाई, जायला नको. मग साधा काम आहे का? असं सगळ्याच पथकामध्ये असं असतं का? आमच्याच पथकामध्ये मला समजत नाही का की आम्हीच टाइमवरती निघत नाही की बाकीचे पथक सुद्धा. सो एनिवेज ठीक आहे. गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 100%. मग गोकुळाष्टमीच आहे का जन्माष्टमी आहे का? गोकुळाष्टमी आणि दहीहंडी. हा बघा, अनाडी कान्हा. अरे काल गोकुळाष्टमी झाली ना, मग त्याचा अर्थ तरी काढाय. काल जन्माष्टमी झाली. काय बोलताय? सब लोग मेरे बर्थडे में आओ और कांग्रेचुलेशन. चला जातो मी खाली. आता पटापट बघूयात आपल्या पोरांची तयारी वगैरे काय नाश्ता विस्ता खाली गेल्यावरती बघूयात. चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू. जर कोण नवीन असेल आपल्या चॅनलवरती तर पटापट जाऊन सबस्क्राईब कर. पहिला सबस्क्राईब कर सबस्क्राईब. हा शाबास, सारखं वागायचं यार. काय तू पण येड्यासारखा वागतो. सबस्क्राईब करा. चला जातो पटापट मी खाली. दहीहंडीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 100%. गाई जिथं बघू शकताय नाश्त्याला बसलेत बघा कुठे पोरा, डायरेक्ट चक्की मध्ये. आईची कटकट डेंजर काम रे. रुक अरे एक मिनिट रुक. गाई जो काना बघू शकता आपला, बघा काळा काना बघा आमचा. कसला गोंडाच बाळ आहे आमचं. बघा किती लाजत येतो बघा जरा. काळा काना सेमचं वाटतंय. काय नाही म्हणते नंतर तर माझ्या का गोरा झाला थोडा. कधी वाहन मध्ये दिसलं तर कल्टी मार, नाही तर लपण्याची रम्मी, मग शॉटला. चला मंडे, मस्त नाश्ता बघू शकताय. मेदू वडा चटणी भाई. एवढा दाबून नाश्ता करणार आहे, चढल्यावरती वरण आहे. पादरी नका म्हणजे झालं. आम्ही आताची काय लावून आम्ही वाटत होतो ना. चला ठीक आहे. चला आपले बाकीचे पोरं येत आहेत सगळेजण हळूहळू. हे बघा एक एक नटून थटून येतोय भाई. या चला नाश्ता करून घ्यायच म्हणजे बाकी नंतर बडबड करू. दिवसभर फिरायचं आहे आपल्याला. बोल ना. हाँ स्माइल दे एकदम. गोडवाला स्माइल कर, गोडवाला स्माइल एकदम. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हुआ. बहुत मजा आ रहा है. काही जस्ट आता मस्त नाश्ता वगैरे करून झालेला आहे. दाबून जेवले सगळे. नाश्ता सोडून जेवलेत सगळे. हे बघा यो आमचा टॉपर बघा इथं. बासरी बोलते काय? बासरी वाजव आपली बासरी. अरे हे हा डोळे बघा यार किती. अरे हा इकडनं दिसतं ना, काय टपली मला बोलणार होता. टायमिंग दिलेला 8चा, वाजलेले 10:30. 11 वाजायला आले टोटली. 9चा टायमिंग दिलेला गाईज आणि आता वाजले किती? 10:30. टेक्नॉलॉजी. अक्का अर्धा महिना प्रॅक्टिसला न येणार आहे. जर्सीसाठी पहिले धावत येतात. हे बघा हे पाठीवर बाई.
कधी थांबणार नाही, कधी थांबणार आहे. जर्सी साठी रात्री 2-3 वाजेपर्यंत थांबणार, पण जर्सी घेऊनच जाणार. हे आमच्या असे पथकातली पोर आहे ती बघा. कोण तू आज नाही उभा राहिला, तू आज उभा नाही राहिला का बघतो मग. हा हे बघा काय जर्सी साठी हा बिचारा उघडा आलेला, जर्सी भेटले नाही याला म्हणून का उघडा यायचा का. अरे आमच्या पथकाचं नाव आहे काहीतरी, हा उघडा आलाय. हे जर्सीदारी आला कोणतरी. जर्सी घ्यायला येतं प्रॅक्टिस. ओ भाई काय लागले. काहीच फायनली आपली आता सगळी पोरं जमा झालेली आहे तिथे बघा, बघू शकताय. आणि आता हंडी फोडायला घेतोय. चला थरामध्ये असणार आहे त्याच्यामुळे थोडंसं समजून घ्या. पटकन हंडी फोडून घेतो आम्ही, बाकी आपण पुढे बोलूया. भाऊ आपला व्हिडिओ काढतोय. हंडी फोडलेली आहे आपली, मेन हंडी आपली फोडलेली आहे आपण. आणि आता सरकार देऊन आवाज करतो आणि पुढे निघतो आम्ही. बली की जय, मोरया मोरया, जय ओम साई, जय साई, श्री कान्हा गोविंद पथकाचा विजय असो. तर गाईज आता आपण चाललेलो आहे आपल्या जसा एरियातला मान जसा आपण देतो आपल्या श्रीराम मंदिर, आपल्या मानाची हंडी असते आपल्या एरियातली, आपल्या आता फोडले आपण. आणि आता आपण आलेलो आहे आपल्या आपल्या मंदिराची इथे आलेलो आहे मेन हंडी. तर आता ही बघा चढवून घेतो इथे सगळेजण, सगळी पोरं आपली जमा झालेली आहे इथे. आपली हंडी फोडून झाली का आपण पहिला ही हंडी फोडतो मानाची, आणि ही फोडल्यानंतरच आपण बाकी डोंबिवली पूर्ण फिरतो. ते बघा आता इथे सगळी आपली पोरं आलेली आहे. ये भाई साहब लोग जो है इसी में मजा कर रहा है. सुंदर लोग जो है रास्ते में मिलते रहते हैं. चला आता इथे थर वगैरे लावूयात. मी थरात असल्यामुळे मला जास्त बोलायला भेटणार नाही, त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओमध्ये राहता येईल तेवढा बघा व्हिडिओमध्ये आणि एन्जॉय करा ब्लॉगला. काय बोलतो बाकी. मला वाटलं आमच्या पथकामध्ये गे पण आले ते बघा. 100%. जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझ में है दम तो मट्टी को फोड़. जीतेगा वो ही जिसमें है दम. तुझ में है दम तो मट्टी को फोड़. कसे लावले भाई गडक सा. नाच करती का, नाच करती का, ए नाच करती का, नाच करती, नाच करती का, नाच करती का कान्हा गोविंद पथकाचा, नाच करती का. काहीच कडक मध्ये 6 लावलेत पोरांनी, वेगळाच जोश एकदम. आणि आता हंडी वगैरे फोडून आता सज्ज झाले सगळी पोरं आपल्या बस मध्ये जायला. अरे बाबा ऐकतच नाही, नुसता दुरसूस घातलाय. अरे आधीच लाल झाला, फुगून फुगून भरून लाल मारतोय अजून. चला गाडी आणते, गाडी आणते.
चला गाईज आता चाललो आम्ही बस मध्ये आणि पुढच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू तुम्ही. वेगळाच जल्लोष आहे पोरांचा. बोल भाई कमी पोरांमध्ये 7 लागले. नाद करती का? मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. नाद रे नाद करती का? नाद करती का? आता आम्ही आलेलो आहे आपल्या डोंबिवली वेस्टच्या केडीच्या इथे आलेलो आहे म्हणजे. आणि पाऊस पण असा आहे ना. आता आम्ही इथे पाऊस पडून थांबलेलो आहे. घ्या ना. काय वाटतं पत्त्यामध्ये आलेत आमच्या पत्त्यामध्ये आपल्याला पोरांचा जल्लोष. काय वाटतंय पोरांचा जल्लोष? पोरी बघून जरा जल्लोष वाटलेला आहे. पोरांनी त्यामुळे चाल लावले कडक मध्ये. आता आलेलो आम्ही पेट्रोल पंपच्या इथे आपल्या कुंभारगड पाड्यात आणि इथे पण हंडी लावून घेतोय. चला फटाफट जाऊयात. पोरांचा जल्लोष तर वेगळाच आहे भाई. गाण्याचं कॉपीराइट पडेल त्याच्यामुळे बघत राहा हंडीमध्ये कंटिन्यू. रस्त्याला ये म्हटलं बाय. म्हटलं बाय. Congratulations, but you know it. नगर गोविंदा पथक यांच्या आधी नमस्कार गाईज. आता काय बोलायचं? काय बोलायचं? अरे आम्हाला ब्लॉग जमत नाही तरी आम्ही काढतोय. आम्ही पण हळूहळू शिकतोय. हळूहळू शिकणार हीच आशा. बाकी जय गोविंदा. जय गोविंदा. प्रत्येक घरामध्ये ना प्रत्येकाच्या पत्त्यात बघा का एक काळा आणि एक जाडा पोरगा असतो. एक नंबर. अरे आव ना बाय बस क्या. किती लावणार रे? किती लावणार रे? 5 आणि बाकी 6 सेफ्टीला 6. 100% आमच्या भाऊकी भाऊ. चला काय चला लावा तर लावा. चला आहे आम्ही. नक्की 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 भाई नक्की. टॉपचा काय टॉपचा टॉपर आहे. मच गया शोर सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. चला चला काय आता आलेलो आम्ही स्टेशनला. आणि स्टेशनला आमचा 7 तरांचा लावायचा विचार होता पण इथे सेमच प्राइस आहे त्याच्यामुळे आम्ही रिस्क घेत नाहीये. सो 5च बघतोय. आणि आता 7 तरांचा मनावर बसलेला आहे. 7 तरांची सालवे बघू शकता तुम्ही आता. 1 2 3 4 5 आणि 6 आहे. 4 1 लावण्याचा प्रयत्न असं वाटतंय. 4 1 मंडई 4 1 लावतोय. 4 1 लावायचा प्रयत्न आहे. 7 थर लावण्याचा 7 थराचा प्रयत्न होतोय. सुंदर अशा प्रकारे उठलेला आहे. 7 थराचा प्रयत्न सुरू आहे. बालाजी गोविंदा पथक या ठिकाणी प्रयत्न करत आहे. शिट रे थोडक्यासाठी राहिला पण काय नाही काय विषय नाही. लावू का 4 1 बोल. म्हणजे तुम्ही 4 1 नसेल बघितलं मी पण उचलतो. टॉपचा 4 1 लावू का बोला बघता. तू उभा राहा त्या 4 लावतो.
2 3 माकड पका पिसलले तर गाईज फायनली सकाळपासून आता ज्या हंडीला एका चाललो आतमध्ये. आता शांतता वाटते. कान असेल ना पूर्ण एकदम असे बंद पडल्यासारखे झालेले आहेत. पण लिटरली आहे ना सकाळपासून माझ्या तर भरपूर जास्त येते. पोरांनी धुरकूच घालायला चालू केले ना भाई. अजूनपर्यंत कोणाच्या मनामध्ये शांत बसायचं नावत नाही. पण कंटिन्यू मजा करतात. दहीहंडी बोलल्यावर तुम्हाला तर माहितीच आहे भाई. फुल विषय खोल असतो आणि सगळी पोरं वगैरे जाम मस्ती करतात. तर ठीक आहे. आता आम्ही आलेलो आहे गाडा सर्कलला आपल्या ईस्टला, जिथे आपल्या महाराजांची नवीन मूर्ती झाली होती. तिकडनं आता आतमध्ये चाललेलं आपण एका हंडीला. तर जाण्याच्या रोडला जराशी शांतता वाटते, त्याच्यामुळे बोललो जरा तुमच्याशी बोलावं शांतपणे. तर ठीक आहे, चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कारण की थरात असल्यामुळे मला जास्त बोलायला भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये मजा घ्या. पण चला आता आपली सगळी पोरं पुढे गेलेली आहेत. सो त्यांच्यासोबतच मिळून मिसळून राहूयात आणि एन्जॉय करा. जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझ में है दम तो मट्टी को पत्रकार सन्माननीय शंकरजी जाधव स्वतः याच छान छान सावकाश सावकाश. सगळ्यात शेवटचं गोविंद अगदी जमिनीवर येईपर्यंत कोणी जल्लोष करू नका. मस्त छान छान. 6 प्रकारची सलामी दिलेली आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहे. जेवणाचा टाइम झालेला आपला. आणि टाइम किती झालाय परशा? टाइम किती आलाय? 4:23. 4:30 वाजलेले आहेत. कारण की आपल्या डोंबिवलीमध्ये हंड्या करता करता आम्हाला एवढा टाइम लागलेला आहे. तर अजून तर खूप हंडे बाकी आहेत. तर चला हळू बघूयात. एक एक हंडी करत करत चालू. पण आता पोरांना सुद्धा भूक लागल्यात, कारण की एवढी मेहनत करायची बोलल्यावरती. 6 लावण्याचा उद्देश काय, जो तो येऊन 6साठी का उडतो तुम्हाला सांगतो. 7 वर्ष आले आज पथकाला. आम्ही 5च लावत होतो. तर 6चा जेव्हा गेल्या टायमाला जेव्हा 3 वर्ष आले होते त्या टायमाला 5 आमचे लागत नव्हते. तर ते ऐन टायमाला लागले होते. आणि 6चा सुद्धा पोरांनी जो जोश घेतलाय, जो अंगावरती लोड घेतलाय आणि एवढी सगळी मेहनत करून 6 लागलेले आहेत. सो बाई ती एक पथकवाला जो असतो त्यालाच समजते की ही फिलिंग काय असते ती. बट ठीक आहे, चला आता मस्त की 6 लावले कडकमध्ये. दोन आहे. कारण की विषय कसं जे आमचे अर्धे होते ते तर कल्टी गेले अर्ध्यांनी. त्यांच्यासाठी बाई गप 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 गप. चला चला जाऊयात आपण आता जेवायला. सुंदर असं जेवण आपलं आलेलं इथे. मस्त छोल्याची भाजी वगैरे सगळं मिक्स घेतलेलं आहे. आणि घरामध्ये तर सगळेच जण जेवतात. पण पथकामधल्या मुलांसोबत जेवायची मजा जी असते ना ती माहिती भरपूर वेगळी. काय बोलतो बरोबर ना? 100% या जेवायला. सगळे बसलेले आहेत एकत्र. मी बाजूला बसलो, जागा नव्हती म्हणून. चला. A few moments later. मस्त जेवण वगैरे करून झालंय. आता सगळी पोरं निघलोय आम्ही. पुन्हा एकदा तोच राडा घालत वरती बसलोय, जागा नव्हती बसल्या म्हणून. बाकी पोरं खाली आहेत आपली. गेला कोणी जरा जपून
मंडळी बघू शकताय आता या पथकात जे आहेत त्या मुली आहेत आणि विचार करा दहीहंडीमध्ये मुली लावतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बघूयात चला यांचा थर आता. क्या बात आहे. आणि SI बॉयजची ही यशस्वी सलामी. सगळी जण खाली बघतात अटकली वाटतात. माझी होणारी हम सफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट. सावकाश यशस्वी सलामी 6 थर इथे लावलेले आहेत. श्री कान्हा गोविंदा पथक यांचा कौतुक. सावकाश. मित्रांनो याच ठिकाणी आमचे 6 थर पडले होते, ज्या ठिकाणी 4 लोकांसमोर आमचा अपमान झाला होता. आज मान वर करून सांगतो 6 थर लावले ते पण कडक मध्ये. मित्रांनो एवढा जोश आहे ना भाई अलग. कारण की याच ठिकाणी आम्ही पडलो होतो 6 थर लावताना आणि बेकार लागला होता 2-3 कोरोना आमचा. आणि त्याच ठिकाणी आज आम्ही गर्वाने लावले मान वर करून. मंडे आलेलो आहे जाऊयात आतमध्ये. भरपूर सारे पथक वगैरे पण आहेत. अजून तरी मेन 2 हंडे आम्ही अजून गेलेलो नाहीये. मेन गोष्ट अजून जायचं पुढच्या हंड्यात सुद्धा. चला इकडची सलामी वगैरे देऊयात आणि मग पुढे निघूयात. मेन विषय काय माहिती आहे का, गाणी वगैरे लागतात कॉपरेट मध्ये, त्यामुळे जरासा इश्यू होतं. पण ठीक आहे चला जाऊ पटापट. 7 थरांची तयारी 6 क्या बात है. 1 2 3 4 5 6 7 थरांची तयारी आपण पाहतोय. सुंदर असं नियोजनबद्ध शिस्तबद्ध. क्या बात है, क्या बात है. A few hours later. गाईस सगळ्यांची घरी जायची तयारी बघा. बघा अर्धे तिकडे थांबलेत, अर्धे इकडे थांबलेत. झाला चला उशीर पण झाला. एवढी थंडी वाजते ना म्हणजे बेकार थंडी वाजते, समजत नाही. चाललो आता घरी. ब्लॉग पण घ्यायचो आणि एंड करतो. परत आमची घरी जायची धांदल बघा सगळ्यांची कशी चालले. अर्धी इथं आणि गाडी आपली चालली. चला गाडीला टाटा करू. बाय बाय. मित्रांनो फायनली घरी आलो आम्ही सर्वजण. पाऊस तर बघायला म्हणजे भरपूर जास्त पाऊस पडत होता आणि एवढ्या पावसामध्ये ना सगळ्यांना थंडी वगैरे वाजत होती. तर पूर्ण दिवसभरातून भरपूर जास्त एन्जॉय केला सर्वांनी. तुम्ही ब्लॉगला सुद्धा भरपूर जास्त एन्जॉय केला असेलच. म्हणजे 6 थर जे लावले होते ना, अक्षरशः जेव्हा फर्स्ट टाइम लावले होते ना आमच्या एरियामध्ये, तेव्हा भरपूर जण इमोशनल झाले होते. कारण की आमच्या ना प्रॅक्टिसच्या टायमाला एंडपर्यंत कोणाचेच 6 थर लागले नव्हते. जे आम्ही ट्राय केलं तरी सुद्धा पडत होते वगैरे. पण ऐन टायमाला पोरांनी ज्या जोशमध्ये लावलेत ना, तर 7 वर्षाचा आमचा जो प्रयत्न होता तो यावर्षी कंप्लीट झालाय. तर पुढच्या वर्षी नक्कीच 7 थराला ट्राय असणार आहे. तर आपले इच्छुक गोविंदा जे असतील ते आपल्या मंडळात या आणि आपण सुद्धा
सात थर नक्कीच लावूयात. तर भेटत आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय गाईज. लव यू, टेक केअर.